नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी। खास करून आज मीरा भाईंदर मध्ये अजून एक मराठी उद्योजक आमचा मित्र जतीन साळवी यांनी याच्या नवीन व्यवसायाची सुरुवात केलेली आहे। मराठी मुलं व्यवसाय करत नाही हे जे कुठेतरी लिहिलेलं आहे, रेख मारून ठेवलेली आहे की मराठी माणूस व्यवसाय करत नाही। त्या व्हिडिओच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरातल्या नागरिकांना किंवा मीरा भाईंदर शहरातल्या इतर सामाजिक संस्थांना, प्रशासकीय व्यवस्थेला आम्हाला हे सांगायचं आहे की मराठी माणूस, मराठी तरुण, मराठी तरुणी व्यवसाय करते, परंतु ज्यावेळी ते व्यवसाय करत असतात त्यावेळी बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे की रस्त्यावरती उतरा, पकोडे विका, अशा पद्धतीचं आवाहन देशातल्या तरुणांना केलेलं आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मराठी माणूस ज्या वेळी व्यवसाय करतो त्यावेळी त्याला अथक संकटांना सामोरे जावं लागतं। ही आजचीच गोष्ट नाहीये, आज जतीनचा पहिला दिवस आहे। पहिल्याच दिवशी त्यांनी गाडी लावली, प्रभाग 1 मध्ये गाडी लावलेली आहे। भाईंदर वेस्टला मॅक्सेसच्या उजव्या बाजूला, टेंबा हॉस्पिटलच्या डाव्या बाजूला मधल्या रोडला ही गाडी आहे आणि लहानसं काट आहे। एवढं काही मोठं रस्त्याला वाहतुकीला अडचण होईल असं काहीच नाहीये, कुठेतरी असं घाणेरडं असं काहीच नाहीये। चांगल्या पद्धतीची त्यांनी गाडी बनवलेली आहे, सुंदर गाडी बनवलेली आहे आणि जतीन हा एक चांगला अभ्यासू मुलगा आहे, तो एक स्वतः फोटोग्राफर सुद्धा आहे। आणि अशी मुलं जर व्यवसायात येत असतील, मराठी मुलं जर व्यवसायात येत असतील तर मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की स्थानिक प्रशासकीय अधिकारी असू द्यात, पोलीस प्रशासकीय अधिकारी असू द्यात, त्यांनी अशा मुलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। ज्या वेळी आम्ही एखाद्या प्रशासकीय यंत्रणेकडे जातो त्यावेळी प्रशासकीय अधिकारी आम्हाला म्हणतात की मराठी माणूस व्यवसाय कुठे करतो। ज्या वेळी आम्ही कारवाया करतो त्या कारवाया होत असतात तिथे आम्हाला मराठी माणूस दिसत नाही। तर मीरा भाईंदर पालिकेच्या हद्दीत असणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेला, यंत्रणेला आम्ही सांगू इच्छितो की शहरामध्ये मराठी माणसं, मराठी तरुण ज्यावेळी व्यवसाय करतात त्यावेळी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांच्याकडे कानाडोळा करा आणि त्यांच्या पाठीचा कणा न मोडता त्यांच्या पाठीशी उभे राहा, असं आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला सांगू इच्छितो। माझ्यासोबत आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांना मी सांगेल तरुणांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आवाहन करावं। जतीन साळवी आणि मंथन गमरे या दोन मीरा भाईंदरमधील उद्योजकांचं कौतुक करावं याच्याकरता विशेष आम्ही आज भेट दिलेली आहे। आणि नुसतं उद्योजक न म्हणता आम्ही संबोधन करेन की मराठी उद्योजक जतीन साळवी आणि मंथन गमरे आणि त्याचे संपूर्ण कुटुंबीय, त्याची बहीण आहे, त्याची पत्नी आहे, आई आहे, वडील आहेत, या सर्वांचं मी कौतुक करतो की ह्याने आपल्या मुलाला कुठेतरी प्रोत्साहन दिलेलं आहे की बाबा कुठेतरी 15-20 हजाराची नोकरी करू नकोस, त्याच्यापेक्षा आपण आपला व्यवसाय उभा करूया। मराठी तरुणाला खरोखर आज याची गरज आहे। जर तुम्हाला खरोखर अर्थकारण तुमचं मजबूत करायचं असेल तर नोकऱ्या सोडा आणि व्यवसाय सुरू करा, असं विशेष आमच्या मराठी एकीकरण समितीचं बोधवाक्य आहे। त्याप्रमाणे ही दोन तरुण मुलं आज त्यांनी समितीचं सभासदत्व घेतलेलं आहे आणि समितीच्या मार्गदर्शनानुसार इथे हा व्यवसाय सुरू केलेला आहे। ज्यांना कोणी येत असेल तर मराठी एकीकरण समिती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहील, काही काळजी करू नका। आमच्या शहराचे संघटक आहेत, अध्यक्ष आहेत, इतर कार्यकर्ते आहेत, प्रमोद पार्टी आहेत, यांचे नंबर सोबत ठेवा। कुठेही महानगरपालिकेच्या सोयीसुविधांना त्रास न देता, कुठे अस्वच्छता न करता, कुठे घाण न करता, वाहतुकीला अडथळे न आणता तुम्ही व्यवसाय केलाच पाहिजे आणि हा भूमिपुत्राचा अधिकार आहे। बाहेर जे परप्रांती येतात रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत आईस्क्रीमच्या गाड्या लावतात, त्याला कोणी हात लावत नाहीयेत कारण ते हप्ते देत आहेत, चिरीमिरी देत आहेत। आपल्याला हे करायचं नसतं, पण कुठेही अधिकारी आले तर सन्मानतानाही वागवा, चांगलं बोला, उद्धटपणे बोलू नका। शेजारी पाजारी शत्रू निर्माण होणार नाही त्याची पण काळजी घेऊया आपण। तुम्हाला कोण जर हात लावत असेल तर समिती तुमच्याबरोबर खंबीरपणे उभी राहील। पुन्हा एकदा यांना शुभेच्छा देतो आणि सर्व मीरा भाईंदरकरांना आवाहन करतो की तुम्ही एकदा या ठिकाणी मॅक्सेस मॉलच्या पाठीमागे हे ठिकाण आहे आणि यांचं हे जे जेम फूड आहे, हे जे काय आपल्याला खाद्य संस्कृती आपल्याला दाखवत आहेत, नवीन एक पक्वान्न आपल्याला देऊ इच्छितात, त्याचा आपण स्वाद घेऊया आणि यांचं कौतुक करूया। सर्वांनी या, सर्व निमंत्रित आहे एवढं बोलतो आणि आभार व्यक्त करतो। सर्वांचं कौतुक आहे। जय महाराष्ट्र, जय मराठी।